अंजली दमानिया बोलतायत, थेट जाऊयात। सेंट्रल लायब्ररीचा असो, ओशिवराचा असो, बेलापूरचा असो, असे 11 टोटल स्कॅम्स आणि त्याच्यातनं येणारे किकबॅक्स हे त्यांच्या थेट काही खात्यात आले, काही त्यांच्या ट्रस्टमध्ये आले, काही MET थ्रू आले, अनेक ठिकाणून ते पैसे किकबॅक्स मध्ये आले आणि याची पूर्ण माहिती मुंबई हायकोर्टासमोर आम्ही ठेवली होती। त्यानंतर 3 FIR झाले। पहिला FIR हा महाराष्ट्र सदन घोटाळ्यात झाला, दुसरा FIR हा कालिन्याच्या सेंट्रल लायब्ररीचा झाला आणि तिसरा FIR हा बेलापूरचा तिथे झाला। आताच्या घटनेला या 3 FIR पैकी फक्त आणि फक्त 2 FIR मध्ये डिस्चार्ज मिळालेला आहे। तिसरा FIR नंबर 32 ऑफ 2015 जो कालिन्या सेंट्रल लायब्ररीचा आहे, त्याच्यातनं अजून भुजबळांना आणि त्या सगळ्या अक्यूजना कुठलाही दिलासा मिळालेला नाही। त्यामुळे आत्ताच्या वेळेस जे कोर्टाने गृहीत धरलंय की प्रेडिकेट ऑफेन्सेस आर ओव्हर हे म्हटलं जे गेलंय ते कदाचित कोर्टासमोर योग्य ती माहिती दिली नसल्यामुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।